आणि सदर 22 गाड्या अनधिकृत आहेत आणि त्याचा ना बांधकाम परवाना आहे, ना कोणते फाळे आहेत, ना त्यांना व्यवसाय परवाना आहे. आणि त्यावर जर तुम्ही आपण लक्ष द्या. मग मी थोडीशी आजची सगळी माहिती घेतली. त्यात कळालं की हे फार मोठा गोलमाल आहे. माजी नगरसेवक मी एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की पब्लिकनं सुडकावं ते माझी असं नाव, आणि ते नाव सिद्धच आहे, सगळ्यांना कळालेलं आहे. मी अशी घाण कृत्य करणाऱ्यांचं तोंडात नाव घेण्यापेक्षा जनतेला ते नाव समजेल आणि 8 दिवसात तुम्हाला ते सगळंच पिक्चर समजेल कोणाच्या नावानं गाड्या काय. आता आम्ही तर प्रश्न उठलेला आहे, त्याची शहानिशा संबंधित आयुक्त मॅडमनी आदेश दिलेले आहेत सर्व खात्यांना. आता ते झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करायचं प्रशासनाचं काम आहे. आणि अनधिकृत असतील तर ते पाडलंच पाहिजे. की तुम्ही माजी नगरसेवकांच्या परिवारासाठी किंवा त्यांच्यासाठी कुठली कल्याणकारी योजना काढली का, ती सगळ्या सर्वसामान्य लोकांना पण जाऊ दे ना. पहिल्याच महापालिकेच्या सभेमध्ये अरविंदचे नेते 22 अनधिकृत गाड्या आहेत असं तुम्ही आरोप केलाय. नेमकं प्रकरण काय आहे? मी माझ्याकडे लोकांची तक्रार आली की साहेब आम्हाला परवाना विभागाची लोक परवाना आहे का नाही म्हणून त्रास देतात आणि सदर 22 गाड्या अनधिकृत आहेत आणि त्याचा ना बांधकाम परवाना आहे, ना कोणते फाळे आहेत, ना त्यांना व्यवसाय परवाना आहे. आणि त्यावर जर तुम्ही आपण लक्ष द्या. मग मी थोडीशी आजची सगळी माहिती घेतली. त्यात कळालं की हे फार मोठा गोलमाल आहे आणि मग हा आवाज जनतेपर्यंत जायला पाहिजे. आणि जनतेपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग म्हणजे सर्वसाधारण सभा. आणि त्या सर्वसाधारण सभेत आम्ही आज प्रतिनिधी म्हणून भागातला प्रश्न असेल किंवा कोल्हापुरातला कोणत्याही पद्धतीचं असं चुकीचं काम होत असेल तर निश्चितपणाने आम्ही आवाज उठवण्याची आमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही तो आवाज उठवला आणि त्यातनं तथ्य बाहेर आता एक आठवड्यात आयुक्त मॅडमनी सांगितलेलं आहे की परवाना विभाग असेल, टीपी असेल आणि घरपाड विभाग, ह्या तीनना पण त्यांनी आदेश दिलेले आहेत. एक आठवड्यात बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या जनतेसमोर तो विषय सिद्ध होईलच. आता खरं तर 11 वर्ष झाले ती गाडी किती आहे असं तुम्ही म्हटलाय आणि माजी नगरसेवक असे तुम्ही उल्लेख केलाय. नेमकं माजी नगरसेवक कोण आहेत, नेमकं तुमचा काय आरोप? माजी नगरसेवक मी एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की पब्लिकनं सुडकावं ते माजी नगरसेवक नाव, आणि ते नाव सिद्धच आहे, सगळ्यांना कळालेलं आहे ते नाव. मी अशी घाण कृत्य करणाऱ्यांचं तोंडात नाव घेण्यापेक्षा जनतेला ते नाव समजेल आणि 8 दिवसात तुम्हाला ते सगळंच पिक्चर समजेल कोणाच्या नावानं गाड्या देऊन काय त्याची. एकंदरीतच महापालिकेच्या वतीनं काय पुढची प्रोसेस असेल किंवा काय एकंदरीत त्याचा अधिक कारवाई केली जाणार आहे? आता आम्ही तर प्रश्न उठलेला आहे, त्याची शहानिशा संबंधित आयुक्त मॅडमनी आदेश दिलेले आहेत सर्व खात्यांना. आता ते झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करायचं प्रशासनाचं काम आहे. मग त्यांनी घरफाळा वसूल करायला पाहिजे. इतके वर्ष तो महापालिकेचं उत्पन्न बुडवलेलं आहे, त्यावर दंड लावून ते हे केलं पाहिजे. आणि अनधिकृत असतील तर ते पाडलंच पाहिजे. जर तसं महापालिकेच्या करण्यात आली नसेल तर तुमचा काय इशारा असणार आहे दोघांनाही, माजी नगरसेवकांनाही असेल किंवा महापालिकेला? निश्चितच आम्ही आमचं काम केलेलं आहे प्रामाणिकपणे. आणि हा जर व्यापाऱ्यांच्यावर अन्याय, कारण जे प्रामाणिक व्यापारी आहेत, जे प्रामाणिक व्यवसाय करत असतात, फाळे भरतात, जी लोक परवाना घेऊन बांधकाम करतात, मग ह्या सगळ्या लोकांच्यावर अन्याय झालाय म्हणायचा. मग इथून पुढे आम्ही पण मग तसंच करणार किंवा लोक पण इथून पुढे तेच करतील. म्हणजे ह्याचा अर्थ असा होणार जर काही कारवाई झाली नाही की जिसकी लाठी उसकी भैंस असं जर असेल. मग मी महापालिकेच्या सभागृहात देखील म्हटलं की तुम्ही माजी नगरसेवकांच्या परिवारासाठी किंवा त्यांच्यासाठी कुठली कल्याणकारी योजना काढली का, ती सगळ्या सर्वसामान्य लोकांना पण जाऊ दे ना. आणि निश्चितपणे कारवाई होणारी ठाम, कारण आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.